नमस्कार मंडळी, कशा आहात? हे आमचं गाव, अर्थातच छानसं आणि देखणं आणि छोटंसं गाव होलेवाडी. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपण आमच्या गावातल्या प्रसिद्ध अशा महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला जाणार आहोत. निमित्त आपलं हेच महाशिवरात्री. तर चला मग. तर पूर्वी आमचं हे गाव एकदा चारी बाजूने बघून घ्या. हा आमच्या गावच्या टाकीवरून काढलेला पूर्ण गावाचा व्ह्यू. अतिशय छान 4 डोंगरांच्या कुशीत आणि मुशीत वसलेलं छोटंसं आणि सुंदर असं हे आमचं गाव. तुम्हाला जी समोर दिसतात ते साधारण 70 ते 75 घर आहेत आणि गावची लोकसंख्या आमच्या साधारण 400 ते 450च्या आसपास आहे. अतिशय छान गाव. हे आमच्या गावची प्राथमिक शाळा जिथे आम्ही शिकलो आणि सध्या हे डिजिटलाइज आहे. आणि गुरव सर आणि कदम सरांनी या शाळेला फार हायटेक बनवलंय. गुणांक रेशिओ छान आहे. अर्थातच हे माझंच घर आहे आणि सॉरी माझं नाही, माझ्या वडिलांचं, कारण की मी अजून त्यांच्याकडे आश्रितच आहे. हे आमचा गुरांचा गोटा, हे आमची शेळी, तिचं छोटंसं पिल्लू, हे आमची परसबाग. चला आता आपण बघूया घरच्यांची किती तयारी झाली, कारण की आपल्याला आता जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. हे मनू, ही आमची छोटीशी कन्या जिचं नाव आहे मनू. चला जायचं ना, उठा उठा उठा. अशा प्रकारे आमची मनू तर फार एक्साइट आहे. चला तर मग निघूया. हर हर महादेव. हे समोर दिसत आहे तर महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग. या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. तर चला मग. कुठे चाललोय आपण बाळा? कुठे चाललो? बाप्पाला 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 चाललोय आपण. हे बाप्पा. हे जे समोर दिसत आहे ते वन विभागाचं वनीकरण, अर्थातच जंगल म्हणूया, कारण की इथे छान प्रकारे वन विभागाने फॉरेस्ट मेंटेन केलंय. महाराष्ट्र शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा योजना असू द्या अथवा जलयुक्त शिवार असू द्या, याच्यामुळे छान प्रकारे इथं जंगल मेंटेन झालंय. अगदी सशापासून ससा असू द्या, डुक्कर असू द्या, तरस असू द्या, लांडगा असू द्या, कोल्हा असू द्या, असे भरपूर प्राणी पाहायला भेटतील इथे तुम्हाला. थोडा चढण टप आहे. माझ्यासोबत मनू आहे आणि एका हातात कॅमेरा आहे, त्यामुळे थोडा टप जात आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. आपला नेहमीच पायाखालचा डोंगर आहे, कारण इथंच आपण जनावर वगैरे राखलेत, त्यामुळं आज काय एवढा अवघड नाहीये. या डोंगराचा चप्पा चप्पा माहितीये. हा जो दिसतो आहे तो आमच्या महादेवाच्या डोंगराच्या निम्म्यातून काढलेला व्ह्यू. अतिशय छान आहे. साधारण डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पूर्ण ग्रीनरी असते. हा महादेवाच्या मंदिराकडे जाणारा कडा भागातील रस्ता अतिशय खतरनाक आहे. म्हणजे इथून कसं राहतं 300 ते 350 फूट खोल दरीतच जाणार. अतिशय डेंजर. तर मग आता थोडंच राहिलेलं आहे आपलं मंदिराचं डेस्टिनेशन. हर हर महादेव. महादेवाच्या दर्शनानंतर आता आपण चालू आहे वाघजाई देवी मंदिराच्या दर्शनाकडे. आणि आता जे तुम्ही पाहत आहात याला आमच्या भाषेमध्ये विजाळ म्हणतात.
जे साधारण वीज पडल्यानंतर असं खड्डा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी पाण्याचा उगम होतो असं म्हणतात. इथे 12